Hi everyone, welcome again to the fourth lecture of mathematical logic. In this lecture, we are going to see how to construct truth table. Question असा आहे बघा, एक्सरसाइज 1.2 मधले क्वेश्चन्स आपण इथे बघणार आहोत. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. पर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? तर स्टेटमेंट पॅटर्न इज मेड अप ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड द कनेक्टिव्स. आता स्टेटमेंट लेटर म्हणजे काय? जे स्टेटमेंट लिहायला आपण जे लेटर्स वापरले PQR, टेक्स्टबुकमध्ये PQR आपण वापरलेले आहेत. हे जे स्टेटमेंट लेटर्स आहेत आणि हे कनेक्टिव्ह जे आपण 5 कनेक्टिव्ह बघितले होते, निगेशन, अँड, ऑर, इफ देन आणि इफ अँड ओनली, ह्यांना एकत्र करून जे काही पॅटर्न तयार होतो त्याला आपण बोलतो स्टेटमेंट पॅटर्न. ओके. आणि ट्रूथ टेबल इज द टेबल विच वी ड्रॉ बाय टेकिंग ऑल द पॉसिबल आउटकम्स. जे काही पॉसिबिलिटीज असणार आहेत त्यांच्यामध्ये ते जे घेऊन आपण टेबल काढतो, दॅट इज कॉल्ड ॲज अन ट्रूथ टेबल. ओके. ट्रूथ टेबलबद्दल आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. 5 कनेक्टिव्हचं आपण ट्रूथ टेबल काढलं होतं. आता आपण त्याचं पुढे जाऊन एक स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल बघणार आहोत. इकडे मी फार सोपं एक्झाम्पल घेतलं आहे. P implies in bracket Q implies P. Okay. First we have to decide how many rows and how many columns will be there. So for that number of rows, यासाठी फॉर्म्युला असा आहे. द फॉर्म्युला फॉर नंबर ऑफ रोज इज 2⁻n, where n is the number of स्टेटमेंट आपण किती इथे यूज करणार आहोत या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये. इथे आपण 2च स्टेटमेंट वापरणार आहोत, P अँड Q. मध्ये किती वेळा P किती वेळा वापरा किंवा Q किती वेळा वापरा, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. पण P आणि Q हे 2च स्टेटमेंट इथे आपण वापरतोय. सो देर आर 2 स्टेटमेंट. सो 2⁻2, सो इज इक्वल टू 4. So in all we are going to have 4 rows. Okay. And number of columns. So for number of columns the formula is m plus n, where m is the number of connectives. जे त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती कनेक्टिव्स आहेत. आता इथे बघा, दिस इज द फर्स्ट कनेक्टिव्ह अँड दिस इज द सेकंड कनेक्टिव्ह. मध्ये किती वेळा आपण आता हाच इफ देनच दोनदा वापरले तर 2 घ्यायचं आहे, तिथे 1 नाही घ्यायचं आहे. सो 1 + 1 2. सो 2 plus n is the statement, number of statements. So answer is 4. So in this truth table we are going to have 4 rows and 4 columns. Okay. तर कसं कन्स्ट्रक्ट करायचं ते बघूया. फर्स्ट विल बी P, सेकंड विल बी Q. ॲज युजल पहिला जो कॉलम आहे तो P असणार आहे, सेकंड कॉलम इज गोइंग टू बी Q. आता पुढे प्रायोरिटीज डिसाईड केलेल्या आहेत. द प्रायोरिटीज आर इन दिस वे. फर्स्ट इज निगेशन, देन इज ऑर, देन इज अँड, इफ देन and if and only if. These are the priorities. पण कधी कधी त्या प्रायोरिटीज मे बी चेंज होऊ शकत आहेत. की बरं, हा पण जो आहे फॉर्म्युला तो मी नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये घेतला. तुम्हाला कळेल की थोडासा एका एक्झाम्पलसाठी तो बदलतोय, तो कुठे अप्लाय होत नाही आहे हा फॉर्म्युला. लेट अस सी दॅट इन नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. आता इथे पण घेताना पहिलं आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहे, बिकॉज यू विल सी हिअर P इम्प्लाइज आहे. Okay, directly I cannot take P implies this. For that I have to first find out the value of this. Q implies P चा मला पहिला आन्सर काढावा लागणार आहे. So first I'll take Q imply P and the next will be then P imply Q imply P. आता this will be again coming after practice. तुम्ही प्रॅक्टिस केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पहिलं ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे, नंतर कसं ते ऑर्डर कशी प्रायोरिटीज आहे तुमच्या आपोआप लक्षात येणार आहे. ओके. हे ऑलरेडी आपण केलं आहे. P आणि Qचा कॉलम सगळ्यांना येतोय. सो व्हॉट इट इज? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके, गुड. आता इम्प्लाइज तुम्हाला आठवत असेल, F इम्प्लाइज F. फॉर दॅट ओनली इट गोज टू ट्रू. आणि बाकी सगळं सेकंड जो कॉलम असतो त्याचा आन्सर येतं. ओके, आम्ही स्टार मार्क केलेलं होतं. ओके. सो Q इम्प्लाइज P आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू. F इम्प्लाइज ट्रू, ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स. अँड फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, दॅट इज ट्रू. ओके. नाव नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे आता? P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P. बरेचदा मुलांना सांगते की यूज युअर 2 फिंगर्स. जे आपण 2 कॉलम्स जिथे आपण आन्सर काढतो, एक्झामिन करतो, तिकडे शक्यतो आपले 2 फिंगर्स ठेवा. बुक तुमचं लहान असणार, यू कॅन डू दॅट. ओके. सो P इम्प्लाइज हिअर ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू. ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू. ओके. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. बरं, जर फक्त एवढाच क्वेश्चन असेल, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल,
देन दिस इज सफिशियंट. पण जर एक्झामिन असं पुढे असेल की कन्स्ट्रक्ट अ ट्रूथ टेबल अँड एक्झामिन इट, तर काय करायचं आहे, यू हॅव टू एक्झामिन द लास्ट कॉलम. इफ ऑल द एंट्रीज, just listen, if all the entries in your last column are true, सगळ्या एंट्रीज जर ट्रू असतील, then we call it as tautology. Okay, all entries are T. Okay, if all the entries are F, then we call it as contradiction or falsy पण त्याला म्हणतात, contradiction or falsy. And if there is a अर्धे ट्रू आहेत, अर्धे फॉल्स आहेत, एक ट्रू आहे, 3 फॉल्स आहेत, असं जर काही असेल, अ मिक्सचर, ओके, देन इट इज कॉल्ड एज. Okay, so this is the how we have to examine जर आलं, then we have to write in the last row after the truth table की त्याचं व्हॅल्यू काय, इट इज अ टॉटोलॉजी, इट इज कॉन्ट्राडिक्शन और इट इज कॉन्टिजेन्सी. आता इथे जर आपण एक्झामिन केलं तर ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी, त्याच्यामुळे इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, yes, it is called as a tautology. So since all entries in last column are true, so it is what is tautology. Okay, tautology साठी आपण स्मॉल टी वापरतो आणि कॉन्ट्राडिक्शन साठी स्मॉल सी वापरतोय. Just listen. Small t is for tautology and small c is for contradiction. Okay. Just take a quick screenshot of this. After this, we are going to see a statement pattern having 3, that is P, Q, and R. 3 statements. हा एक सेकंड एक्झाम्पल आपण बघायचं, याच्यामध्ये आपण 3 स्टेटमेंट्स वापरलेत, पी, क्यू आणि आर. ओके, सो द स्टेटमेंट पॅटर्न असा आहे, पी अँड क्यू और आर एका ब्रॅकेटमध्ये अँड निगेशन आर और पी अँड क्यू. बरं, आधी आपण किती रोज आहेत ते डिसाईड करूया. फॉर्म्युला काय होता, 2:n. सो रोजसाठी फॉर्म्युला आपला होता 2:n. सो दिस इज नॉट नेसेसरी टू राईट इन एक्झाम, तुम्हाला लिहायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी येते. सो 2:3 आहेत स्टेटमेंट पी, क्यू अँड आर, बरोबर. सो इट इज 8. सो इन ऑल वी आर गोइंग टू हॅव 8 रोज. आता कॉलम्स डिसाईड करूया किती होणार आहेत ते. सो कॉलम्ससाठी आपला फॉर्म्युला काय होता, कॉलमसाठी फॉर्म्युला होता m+n. सो दॅट इज 2, सॉरी, आधी आपण किती कनेक्टिव्स आहेत ते बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6 प्लस 3. सो इन ऑल वी आर गोइंग टू हॅव 9 कॉलम्स. पण मी ऑलरेडी ते कन्स्ट्रक्ट केलं आहे बघा ट्रूथ टेबल, आणि फक्त 8 कॉलम्स आहेत तिथे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. वाय इज इट सो? मी बघाशी फर्स्ट क्वेश्चनला सांगितलं की कुठेतरी तो क्वेश्चन फॉर्म्युला थोडासा बदलतो. कुठे बदलतो? तो इथे. इफ द स्टेटमेंट पॅटर्न, जर इथे बघा एखादा जसा एक्झाम्पल असेल की पी अँड क्यू हा रिपीट झाला आहे, त्यामुळे मला हा कॉलम 2दा लिहिण्याची गरज नाही. समजलं? 9 कॉलम्सच असणार आहेत ते, बरोबर आहे. 6 कनेक्टिव्स आणि 3 आपले स्टेटमेंट, त्यामुळे 9 झालं. पण पी अँड क्यू हा इकडे आणि इकडे सेम आल्यामुळे तो कॉलम मला 2दा लिहायचा नाही आहे, मला एकदा लिहिलं तरी चालणार आहे, त्यामुळे इथे 8 येणार आहे. समजलेलं आहे? ओके, सो आय एम रायटिंग. तुम्हाला कन्फ्युजन नको, सो जस्ट आय एम डिलीटिंग दिस पार्ट सो दॅट 9चं कन्फ्युजन राहणार नाही. कळलं सगळ्यांना? वाय इट इज 8. ओके, सो लेट अस स्टार्ट. जसं 2च जर आपले स्टेटमेंट असतील तर आपल्याला काय पॉसिबिलिटीज होत्या, 4 रोज होते, ते आपल्याला माहिती आहे. आता जर 3 स्टेटमेंट्स असतील तर कशा पॉसिबिलिटीज असणार, लेटेस्ट. आता 2साठी आपण 2 स्टेटमेंट असेल तेव्हा 2-2च्या जोड्या गेलेल्या. आता आपण 4-4च्या करायच्या. 4-4 असं आपण करायचं. फर्स्ट पी विल बी ट्रू, 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 म्हणजे 4 वेळा ट्रू. देन फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स. 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स. आता क्यूसाठी काय करायचं आहे, 4 झाले, आता 2-2च्या जोड्या करायच्या. ओके, सो ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आणि लास्ट आर आहे, त्याला काय करायचं आहे, 1-1. ओके, सो इट विल बी ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू अँड फॉल्स. सो दिस इज कॉमन. इफ दर इज 3चे स्टेटमेंट विथ 3 स्टेटमेंट असणारं जर स्टेटमेंट पॅटर्न असेल तर दिस इज गोइंग टू बी सेम. ओके, ना निगेशन आर आपण प्रायोरिटीजमध्ये बघितलेलं होतं की निगेशन आर. तर एखाद्याने समजा पहिलं हे सॉल्व करायला घेऊन हे आधी सॉल्व केलं आणि मग निगेशन आर घेतलं, डोंट वरी, इट इज ऑल्सो राईट. ओके,
पण निगेशन आर घेऊया. निगेशन आर काय बघा, ट्रूचं निगेशन बघा अशीच म्हणजे होल्ड युअर फिंगर्स. ओके, सो निगेशन ऑफ आर, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू. ओके, नेक्स्ट पी अँड क्यू. आता पी आणि क्यू अँडमध्ये आहे. अँड आपल्याला माहिती आहे नॉमिनेटिंग, इफ बोथ आर ट्रू देन ओनली ट्रू, अदरवाइज इट्स फॉल्स. सो ट्रू ट्रू ट्रू, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स 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 अँड फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके, नेक्स्ट पी अँड क्यू ऑर विथ आर. सो ह्या दोघांना आपल्याला कन्सिडर ऑर आहे. ऑर वी नो दोघांपैकी एक असेल तरी तो ट्रू होतो. सो ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू अँड फॉल्स फॉल्स फॉल्स. नेक्स्ट निगेशन ऑफ आर ऑर विथ पी अँड क्यू. ह्या दोघांचं ऑर आहे. ओके, सो ऑर this is going to be true, true true true, false and true, sorry false or true, false, true and false, true, false and false or false, false, true or false, true, false or false, false and true or false, true. Now the last one. आता लास्ट मध्ये काय, त्या स्टेटमेंट पॅटर्नचा आन्सर आहे. म्हणजे ह्या स्टेटमेंटचं आणि ह्या स्टेटमेंटचं अँड करायचं आहे आपल्याला. सो ट्रू अँड ट्रू ट्रू, true and true true, true and false, this is false, true false and true false, true and false false, false and true false, true and false false and false and true false. आता जर इथे तुम्ही बघितलं तर जर एक्झामिन करायला क्वेश्चन आला तर लास्ट कॉलममध्ये आपण जर बघितलं तर काही ट्रू आहेत काही फॉल्स आहेत. तो दिस इज कॉल्ड एज व्हॉट, येस राईट, it's contingency because all the entries are not same. मग काय लिहायचं, all the entries in the last column are not same, therefore it is contingency. So just take a quick screenshot of this. ट्रूथ टेबलवर बेस्ड अजून एक टाईपचा क्वेश्चन आहे. असा असतो तो क्वेश्चन, एक्सरसाइज 1.2 मध्ये आहे. सो युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे LHS आणि RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाय युझिंग ट्रूथ टेबल. ओके, कसं करायचं आहे बघा. ह्याच्यासाठी जर तुम्हाला इकडे बघितलं तर एक मी एक्स्ट्रा वरती रो ॲड केला आहे जिथे मी नंबर्स टाकले आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे प्रत्येक कॉलमला मी नंबर टाकला आहे सो दॅट आपल्याला तो इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायला, आयडेंटिकल आहे की नाही हे फाइंड आउट करायला इझी जाईल. ओके, नंबर ऑफ रोज पहिले आपण चेक करूया किती असणार. फॉर्म्युला काय आपला 2n आहे रोजसाठी. सो 2 किती आहेत, फक्त दोनच आहेत पी आणि क्यू, सो इट विल बी 4 रोज आहेत. आणि कॉलमसाठी आपला फॉर्म्युला आहे फॉर कॉलम इट इज m+n. सो नंबर ऑफ कनेक्टिव्स किती आहेत ते बघूया. इन ऑल टोटली 1 2 3 4 5 6 इक्वल टू इज नॉट अ कनेक्टिव्ह, हे लक्षात ठेवा. परत एकदा 1 2 3 4 5 अँड 6. सो 6 + 2 दॅट इज 8. त्यामुळे आपल्याकडे 8 कॉलम्स असणार आहेत आणि 4 रोज असणार आहेत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट पी, सेकंड क्यू येत आहे आपल्याला, पटकन लिहून घेऊया. 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. गुड. त्याच्यानंतर प्रायोरिटीप्रमाणे पहिलं निगेशन घ्यायचं आहे म्हणून आपण पहिलं निगेशन घेतलं आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक दिस कॉलम फर्स्ट, तरीही चालतो आहे, नो इश्यूज. ओके, सो निगेशन ऑफ पी, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, false true. Negation of Q similarly, true false false true, true false false true. Use your fingers, परत सांगते, use your fingers. ओके, आता इफ एंड ओनली इफचा कॉलम P, इफ एंड ओनली इफ Q, या दोघांचे इफ एंड ओनली इफ. आपल्याला माहिती आहे इफ एंड ओनली इफ बोथ आर ट्रू, ट्रू अँड ट्रू देन इट इज ट्रू, और बोथ आर फॉल्स देन ओनली इट इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. पटकन ट्रू अँड ट्रू इफ एंड ओनली इफ ट्रू ट्रू, ट्रू इफ एंड ओनली इफ फॉल्स फॉल्स, false if and only if true false, and false if and only if false true. आता and P and Q nominating दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज इट्स फॉल्स. सो P ट्रू अँड ट्रू ट्रू, ट्रू अँड फॉल्स फॉल्स, false and true
फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स. नेक्स्ट ह्या दोघांचं निगेशन जे आहे, निगेशन त्यांचं अँड आहे. फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स अँड ट्रू अँड ट्रू, ट्रू. अँड द लास्ट वन ह्या दोघांचं ऑर आहे. ओके, सो दोन्ही ट्रू किंवा एक ट्रू असेल तरी ट्रू, अदरवाइज इट्स फॉल्स. सो ट्रू ऑर फॉल्स, ट्रू, फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्स, फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्स, फॉल्स ऑर ट्रू, ट्रू. आता आपल्याला काय बघायचं आहे, कोणता फिफ्थ, हा पी इफ अँड ओनली क्यू, हा फिफ्थ कॉलम आणि हा कुठे आहे बघा इथे. सो फिफ्थ आणि एथ कॉलम हे दोन्ही आयडेंटिकल आहेत का बघा, जरा पटकन चेक करा. This and this column, are they identical? Yes, they are identical. Therefore, the given statement pattern, that is the given logical, given there is the given logical equivalence is true. So therefore, the entries in column 5 and 8 are identical. Therefore, परत एकदा जो काही आपला इक्विव्हॅलन्स आहे तो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो लिहायचा आहे. P if and only if Q equivalent to P and Q, or negation P and negation Q. So in this lecture we have seen how we have to construct truth table, एक्झामिन कसे करायचे आहेत, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला किती आहेत त्या ट्रूथ टेबलमध्ये हे फाइंड आउट करायचं आहे, आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण कसं ट्रूथ टेबलने लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसे दाखवायचे. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांना हे व्हिडिओज शेअर करा, जेणेकरून लॉकडाऊनमध्ये मुलांचा अभ्यास कुठेही थांबणार नाही. स्टे होम, स्टे सेफ.